मित्रांनो, के आर मॅथ्समध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आरोग्य विभाग, आदिवासी विभाग चौकीदार, तलाठी, वन विभाग किंवा दारूबंदी या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत. ते तुम्ही पाहून घ्या. चला, पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पेनचा व्यग्र प्रकल्प कोणत्या 2 राज्यामध्ये पसरलेला आहे? मित्रांनो, हा पहिला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे पाहूया. काय प्रश्न? पेनचं व्यग्र प्रकल्प कोणत्या 2 राज्यांमध्ये पसरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. काय आहे मित्रांनो? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये पेनचं व्यग्र प्रकल्प पसरलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. प्रश्न क्रमांक 2, 2025मध्ये भारताने हरित ऊर्जा वाढीसाठी कोणत्या क्षेत्रावर भर दिला? तर पहिला पर्याय आहे कोळसा, दुसरा आहे सौर ऊर्जा, तिसरा आहे डिझेल आणि चौथा आहे पेट्रोल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे सौर ऊर्जा. 2025मध्ये भारताने हरित ऊर्जा वाढीसाठी सौर ऊर्जेवर भर दिलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. पहा मित्रांनो, प्रश्न काय आहे? पेढारी पाहिजे होतं मित्रांनो. इथं पेढाऱ्यांचा उठावचा संबंध कोणत्या भागाशी आहे? काय पेढाऱ्यांचा उठाव कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य भारत. पेढाऱ्यांचा उठाव कुठे झाला होता? मध्य भारतात झाला होता. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. नक्षलवादी समस्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे? पहा मित्रांनो, काय प्रश्न आहे? नक्षलवादी समस्या महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहिला पर्याय आहे सातारा, दुसरा गडचिरोली, तिसरा कोल्हापूर आणि चौथा आहे सिंधुदुर्ग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली. काय आहे? गडचिरोली. नक्षलग्रस्त सर्वात जास्त समस्या या जिल्ह्यामध्ये आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ मित्रांनो. आदिवासी भागात आरोग्य दूत म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा मित्रांनो, प्रश्न काय आहे? आदिवासी भागात आरोग्य दूत म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहिला पर्याय आहे शिक्षक, दुसरा आहे आरोग्यसेवक, तिसरा आहे डॉक्टर आणि चौथा आहे ग्रामसेवक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आरोग्यसेवक. काय आहे? आरोग्यसेवक. आदिवासी भागात आरोग्यदूत म्हणून ओळखले जातात. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. भिल्ल ही जमात प्रामुख्याने कोठे आढळते? पहा मित्रांनो, प्रश्न काय? भिल्ल ही जमात प्रामुख्याने कोठे आढळते? तर पहिला पर्याय आहे सह्याद्री, दुसरा आहे खानदेश व सातपुडा, तिसरा आहे कोकण किनारपट्टी आणि चौथा आहे मराठवाडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो खानदेश व सातपुडा. पहा मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रश्न आवडले असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत जातील आणि आगामी भरतीसाठी म्हणजे आलेल्या सर्वच परीक्षेसाठी तुम्हाला हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला प्रश्न पाहून घेऊ. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था TRTI कोठे आहे? काय आहे? TRTI कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पाहून घेऊ मित्रांनो. पर्याय क्रमांक पहिला पाहून घेऊ मुंबई, दुसरा नाशिक, तिसरा पुणे आणि चौथा आहे नागपूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुणे. काय आहे? पुणे. TRTI हे कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. ठक्कर बाप्पा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा संबोधले जाते? तर पहिला पर्याय आहे लोकनायक, दुसरा आहे आदिम जातीचे कैवारी, तिसरा आहे महामानव किंवा कर्मवीर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आदिम जातीचे कैवारी हे बरोबर प्रश्नाचं उत्तर आहे. ठक्कर बाप्पा यांना आदिम जातीचे कैवारी म्हणून ओळखले जाते. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. सिकल सेल आजाराचे नियंत्रण करण्यासाठी कोणते कार्ड दिले जाते? पहा मित्रांनो, सिकल सेल नावाची एक बिमारी असते, म्हणजे एक आजार असतो. तो आजार असतो आपल्या रक्तामध्ये, ठीक आहे. आणि तो रक्ताचा आजार असतो म्हणजे त्या व्यक्तीचे रक्तामध्ये जे लाल रक्तपेशी जे असतात ते चंद्राकृती आकाराच्या असतात. त्या कारणाने ते रक्तप्रवाह करण्याला अडथळा निर्माण होतो आणि त्या आजाराला सिकल सेल असं म्हटले जाते. तर याच्यावर इलाज काय असते? त्या व्यक्तीला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घ्याव्या लागतात, म्हणजे फॉलिक ॲसिडचे औषध घ्यावं लागते. त्यासाठी कार्ड दिले जाते. तर हे कार्ड कोणतं आहे? सिकल सेल कलर कोडेड कार्ड. काय आहे? सिकल सेल कलर कोडेड कार्ड. हे दुसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे, सिकल सेल कलर कोडेड कार्ड. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ मित्रांनो. जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहिला पर्याय आहे नाशिक, दुसरा आहे पालघर, तिसरा आहे ठाणे आणि चौथा आहे पुणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पालघर. काय आहे? पालघर हे आहे जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे पालघरमध्ये आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. पुढचा प्रश्न आहे
आदिवासी मुलांसाठी क्रीडा प्रबोधिनी कोठे कार्यरत आहे? पहा मित्रांनो, काय आहे? आदिवासी मुलांसाठी क्रीडा प्रबोधिनी कोठे कार्यरत आहे? तर या प्रश्नाचं पर्याय पाहून घेऊ. पहिला आहे मुंबई, दुसरा आहे पुणे बालेवाडी, तिसरा आहे नाशिक, चौथा आहे कोल्हापूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुणे बालेवाडी. काय आहे? पुणे बालेवाडी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. वनबंधू कल्याण योजना कोणासाठी आहे? पहा मित्रांनो, हा प्रश्न आलेला आहे. वनबंधू कल्याण योजना कोणासाठी आहे? तर पहिला पर्याय शेतकरी, दुसरा आहे आदिवासी, तिसरा आहे महिला आणि चौथा आहे उद्योजक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर मित्रांनो आदिवासी. काय आहे? आदिवासी. वनबंधू हे आदिवासी कल्याणासाठी योजना आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. पहा मित्रांनो, गडचिरोलीतील भामरागड येथे कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? काय प्रश्न आहे मित्रांनो? गडचिरोलीतील भामरागड येथे कोणत्या 2 नद्यांचा संगम होतो? तर पहिला पर्याय आहे गोदावरी प्राणहिता, तिसरा आहे इंद्रायणी मुळा, तिसरा आहे पर्लकोटा व इंद्रायणी आणि चौथा आहे कृष्णा व यांना. ठीक आहे. चला पुढचा या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्लकोटा आणि इंद्रावती. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. तंट्या भिल यांची जन्मस्थान कोठे आहे? काय आहे प्रश्न? तंट्या भिल यांचे जन्मस्थान कोठे आहे? तर पहिला पर्याय आहे महाराष्ट्र, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा आहे गुजरात आणि चौथा आहे राजस्थान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश. काय आहे? मध्य प्रदेश. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. आदिवासी विकास मंडळाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पाहून घेऊ. पहिला आहे पर्याय 1972, दुसरा 1980, तिसरा 1990 आणि चौथा आहे 1965. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1972. काय आहे? 1972 या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. मोह फुलापासून आदिवासी काय बनवतात? काय प्रश्न आहे मित्रांनो? मोह फुलापासून आदिवासी काय बनवतात? तर पहिला पर्याय आहे औषध व खाद्यपदार्थ, दुसरा पर्याय आहे कपडे, तिसरा आहे खेळणी आणि चौथा आहे दागिने. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो औषधी व खाद्यपदार्थ. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. कातकरी जमाती विशेष मागास दर्जा का दिला गेलेला आहे? तर पहिला पर्याय आहे अधिक श्रीमंत असल्यामुळे, दुसरा आहे अत्यंत गरीब, अत्यंत कमी साक्षर व मागासलेला असल्यामुळे, तिसरा पर्याय आहे अधिक लोकसंख्येमुळे, चौथा आहे मोठ्या शहरात राहिल्यामुळे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे अत्यंत साक्षर, कमी साक्षर आणि मागासलेले असल्यामुळे त्यांना दर्जा मिळालेला आहे, विशेष दर्जा मिळालेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. आदिवासी संस्कृतीतील वाघदेव कशाचे रक्षक मानले जातात? पहा मित्रांनो, प्रश्न काय? आदिवासी संस्कृतीतील वाघदेव कशाचे रक्षक मानले जातात? तर पहिला पर्याय आहे पाण्याचे, दुसरा आहे जंगल व प्राण्यांचे, तिसरा आहे जमिनीचे आणि चौथा आहे हवेचे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जंगलाचे व प्राण्याचे. आदिवासी संस्कृतीचे वाघदेव कशाचे रक्षक आहे? तर जंगल व प्राणीचे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ मित्रांनो. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वधार योजना कोणत्या खर्चासाठी मदत करते? पहा मित्रांनो, आदिवासी मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक स्वधार नावाची योजना आहे. तर ते कशासाठी मदत करते? तर पहिला पर्याय आहे केवळ पुस्तके, दुसरा आहे भोजन आणि निवास, तिसरा आहे परदेश प्रवास आणि चौथा आहे खेळणी खरेदी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो भोजन आणि निवास. काय आहे? भोजन आणि निवास. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ मित्रांनो. चला एवढेच प्रश्न होते मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.